is equal to tan inverse of 1 upon 1 plus x square plus tan inverse of x square plus 3x plus 3 plus tan inverse of x square plus 5x plus 7. Then the value of y dash of 0 फाइंड करायचं. म्हणजे पहिल्यांदा हे सॉल्व्ह करून आपल्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह काढून y dash of 0 दॅट इज x ची व्हॅल्यू 0 पुट करून फायनल आन्सर मिळून जाईल. ओके, आता परत या एक्झाम्पल मध्ये अप्रोच बघा आपल्याला कसा लावायचा आहे. tan इनवर्स ऑफ x plus tan inverse of y is equal to tan inverse of x plus y upon 1 minus xy. एक तर असू शकते किंवा जर मायनस असेल तर हे मायनस आणि हे प्लस असतं. ओके, तर याच्यामध्ये डिनॉमिनेटर मध्ये तर प्लस दिसते. पहिल्यांदा त्याप्रमाणे फॉर्म्युल्याप्रमाणे ऍडजस्टमेंट करूया. हे असं लिहिता येईल का बघा. 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस एक्स एकत्र लिहिलं tan इनवर्स ऑफ 1 अपॉन कंपल्सरी फॉर्म्युल्यामध्ये 1 आहे 3 स्प्लिट करा 1 प्लस 3x एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 2 करूया प्लस tan इनवर्स ऑफ 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 करूया. ओके, फॉर्म्युल्याप्रमाणे डिनॉमिनेटरमध्ये 1 लागणार म्हणून ऍडजस्टमेंट त्याप्रमाणे करून घेतली दिलेल्या इक्वेशनची. त्यानंतर फॅक्टराइज करूया. tan इनवर्स ऑफ 1 अपॉन एक्स कॉमन येईल एक्स प्लस 1 राहिलं. न्यूमरेटर मध्ये आता 1 राहिला पाहिजे ना, तर एक्स प्लस 1 मोठी टर्म पहिला घ्या नंतर मायनस करा प्लस मायनस एक्स कॅन्सल होईल 1 राहील. सिमिलर वे सेकंड टर्म मध्ये बघा tan इनवर्स ऑफ याचे फॅक्टर पाडले समजा तर याचे फॅक्टर काय पडणार बघा एक्स प्लस 2 एक्स प्लस 1 पडते बरोबर. म्हणजे न्यूमरेटर मध्ये आपल्याला काय लिहिता येईल एक्स प्लस 2 मायनस ऑफ एक्स प्लस 1. डिनॉमिनेटर मध्ये एक्स प्लस 2 1 प्लस एक्स प्लस 2 एक्स प्लस 1 राहिले. ओके, प्लस सिमिलर वे याचे फॅक्टर काय पडणार बघा एक्स प्लस 3 एक्स प्लस 2 पडेल. ओके, हा जो न्यूमरेटर आहे 1 त्या 1 च्या ठिकाणी काय लिहूया आता आपण एक्स प्लस 3 मायनस ऑफ एक्स प्लस 2 डिवाइडिंग बाय 1 प्लस एक्स प्लस 3 इंटू एक्स प्लस 2 करूया. आता आपण त्या फॉर्म्युल्याप्रमाणे एक्झाम्पल सेट करून घेतलं. देअरफॉर y इज इक्वल टू बघा आता tan इनवर्स ऑफ x मायनस tan इनवर्स x मायनस tan इनवर्स y राहणार. तर tan इनवर्स ऑफ x प्लस 1 मायनस tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ x प्लस 2 मायनस tan इनवर्स ऑफ x प्लस 1 प्लस tan इनवर्स ऑफ x प्लस 2 मायनस tan इनवर्स ऑफ x प्लस 3 मायनस tan इनवर्स ऑफ x प्लस 2. कॅन्सल कुठल्या कुठे टर्म होतील बघा आता tan इनवर्स x प्लस 1 कॅन्सल होईल x प्लस 2 पण कॅन्सल होईल. रिमेनिंग टर्म काय राहिल्या y इज इक्वल टू प्लस tan इनवर्स ऑफ x प्लस 3 मायनस tan इनवर्स ऑफ x राहिलं. आता डेरिव्हेटिव्ह काढायचं आपल्याला तर y डॅश इज इक्वल टू tan इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्सचा स्क्वेअर म्हणजे एक्स प्लस 3चा स्क्वेअर. चेन रूल प्रमाणे परत कंपोजिटचा डेरिव्हेटिव्ह काढला तर 1 राहील सेपरेट घ्यायची काही गरज नाही. 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर हा डेरिव्हेटिव्ह काढला आणि आता याच्यामध्ये y डॅश ऑफ 0 म्हणजे x ची व्हॅल्यू 0 पुट करूया. काय राहणार बघा इथे 0 पुट केला तर हे 0 3चा स्क्वेअर 9 प्लस 1 10 मायनस इथे 0 पुट केला तर हे 1च राहील. y डॅश ऑफ 0 इज इक्वल टू एलसीएम 10 होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 1 मायनस 10 दॅट इज y डॅश ऑफ 0 is equal to minus 9 by 10. Option number C is correct.